हाऊस द जोश. आवाज आवाज पाहिजे जरा. हाऊस द जोश. हाऊस द जोश. मजल दरमजल करत घाट रस्त्याने प्रवास करत भल्या पहाटे आम्ही पोहोचलो बामनोलीच्या अलीकडील रस्त्यालगत असणाऱ्या लगोरी रिसॉर्ट या ठिकाणी. अलगद वाहणाऱ्या वाऱ्यामुळे येणारा बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत फ्रेश होऊन चहाचा वाफळलेला कप आणि गरमागरम कांदे पोहे खाऊन आम्ही वासोटा किल्ल्याच्या परिक्रमेसाठी सज्ज झालो. कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात वसलेल्या बामनोली या गावी सकाळी 8च्या सुमारास पोहोचलो. बामनोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामनोलीमध्ये लॉन्चेस उपलब्ध आहेत. येथून वन खात्याची परवानगी घेऊन आम्ही वासोट्याकडे जाऊ लागलो. बामनोलीला लॉन्चमध्ये बसले की लॉन्चच्या इंजिनाच्या ताकदीनुसार वासोट्याच्या पायथ्यापर्यंतचा प्रवास 1.5 ते 2 तासापर्यंत होतो. कोयनेच्या घनदाट जंगल, सह्याद्रीच्या राकट रांगा यामुळे डोळ्यांना सुखवणारे दृश्य चौफेर असते. सुखद वाऱ्यामुळे 1.5 तासाचा हा नौकाविहार बिलकुल कंटाळवाणा वाटला नाही. त्यातच बरोबरीचे सोबती मित्र दुसऱ्या लॉन्चमध्ये बसले असले आणि त्यांची लॉन्च जवळ आली की एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्यातील आनंद अविस्मरणीय असाच राहिला. सकाळी बामनोलीला नाश्ता केलेला असला तरी काही खाद्यप्रेमी मंडळींना एकंदरीत मस्तीचा माहोल पाहून काहीतरी तोंडात टाकायची हुक्की येते आणि चिवडा, बाकरवडी, भडंग असे पदार्थ सॅकमधून बाहेर निघाली आणि सगळ्यांचीच तोंडे हलू लागली. वाटेत डावीकडून कांदाटी नदी येऊन कोयना माईला मिळते आणि तिचे डोंगरांनी वेढलेले खोरे उलगडते. लांबवर पश्चिमेला चकदेव आणि महिमंडनगड दर्शन देतात. कोहिनेचा हा जलाशय निर्माण झाला तेव्हा बऱ्याच झाडांना जलसमाधी मिळाली. त्यांचे शेंडे अद्याप अस्तित्व दाखवतात. कुसापूर आणि खिरखिंडी मागे टाकून अखेरीस मेट इंदवलीच्या खोऱ्यात आपली लॉन्च शिरते आणि कोयनेच्या शिवसागरावरच्या काठावर वनसागराने वेढलेल्या वासोट्याचे प्रथम दर्शन होते. एकदा लॉन्चवाल्यांनी आपल्याला इथे सोडले की ते थेट संध्याकाळी 5:30 वाजता येतात. ती वेळ पाळणे आपल्याला बंधनकारक असते. जर उशीर झाला तर लॉन्चवाले आपल्यासाठी थांबत नाहीत. लॉन्चमधून उतरून पाण्याच्या कडेने काही अंतर गेल्यानंतर एक स्वागत कमान उभारलेली दिसते. त्यापुढे थोडे अंतर चालून गेल्यानंतर वन खात्याने एक स्वागत कक्ष उभारला आहे. इथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राणी आणि वनस्पतींच्या प्रकाशचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन भरवले आहे. तिथे आपली व आपल्याकडील पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या यांची नोंद होते. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. वन खात्याच्या कार्यालयामागून जाणारी वाट 15 मिनिटात एका छप्पर नसलेल्या मंदिरापाशी घेऊन येते.
इथेच मेट इंदवली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे भग्न अवशेष अजूनही दिसतात. या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरून घेणे गरजेचे आहे. यानंतर पिण्याचे पाणी थेट गडावर उपलब्ध असल्याने त्यात हयगय करून चालत नाही. या संपूर्ण वाटेत वन खात्याने बऱ्याच प्रमुख वृक्षांची माहिती फलकांवर लावली आहे. हा अत्यंत उत्तम उपक्रम आहे. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्या त्यात गव्यापासून आणि अस्वलापासून सावधगिरी बाळगणे किंवा अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. बऱ्याचदा आपण चढत असताना या वन्य प्राण्यांचे अस्तित्व झाडीत जाणवत असते. ही सर्व वाट वन खात्याने बऱ्यापैकी प्रशस्त केल्याने चुकण्याची फारशी शक्यता दिसून येत नाही. मारुती मंदिरापासून सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. येथे झाडीत लपलेले वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. बहुधा हा किल्लेदाराचा वाडा असावा. पुढे ही वाट कड्यापाशी जाते. येथून नागेश्वर व कोकणाचे दर्शन होते. वासोट्याची समुद्र सपाटीपासून 4267 फूट उंची इथे चांगलीच जाणवते. नमस्कार मित्रांनो, आपण आज वासोटा किल्ल्यावरती आलेलो आहे. हा वासोटा किल्ला हा शिवाजी महाराजांनी 1960 साली त्यांच्या स्वराज्यामध्ये जेव्हा ते पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये होते त्यावेळेस हा स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. महाराज किंवा संभाजी महाराज कधी या किल्ल्यावरती आले नाही. त्यांनी त्यांचं ज्यावेळेस पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्यांचं सैनिक पाठवून हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. या किल्ल्याची सुरुवात कसं झाली तर या किल्ल्याला समोर एक दुसरा डोंगर आहे. त्या डोंगराला जुना वासोटा असं म्हटलं जातं. जुना वासोटा या ठिकाणी नाव पडण्याचं कारण वशिष्ठ ऋषींचे जे अनुयायी होते त्या अनुयायांनी तिथे तपस्या केली होती आणि त्या तपस्येनंतर मग त्यांच्या अनुयायांनी त्याला वशिष्ठ असं एक डोंगराला नाव दिलं. त्या डोंगराला नाव दिल्यानंतर तो डोंगर एक प्रसिद्ध झाला. थोडक्यात प्रसिद्ध झाल्यानंतर मग जे दुसरा भोजराज होता, शिलारणकालीन दुसरा भोजराज यांनी इथे त्यांची माणसं पाठवून दोन्ही डोंगरांची पाहणी करून घेतली. इथे पाहणी करून घेतल्यानंतर त्यांना तो डोंगर जेवढा भौगोलिकदृष्ट्या भक्कम वाटला नाही. मग त्यांनी या डोंगरावरचा शोध घेतला. इथे त्यांना भौगोलिकदृष्ट्या हे भक्कम वाटला हा डोंगर, म्हणून मग त्यांनी इथे या किल्ल्याचं बांधकाम केलं. ते पहिल्यांदा हा किल्ला व्याघ्रगड या नावाने ओळखला जायचा. महाराजांनी पण पुढे त्याला जिंकून घेतल्यानंतर व्याघ्रगडच नाव दिलं. हा जो डोंगर आहे हा दक्षिणोत्तर समांतर आहे आणि ही साताऱ्याची आणि रत्नागिरीची बॉर्डर आहे. इथं ही समुद्र सपाटीपासून 4267 फूट या किल्ल्याची उंच आहे साधारणतः. आणि इथं या साईडला बघायला गेला तर इकडं बाबूकाड आहे, इकडं कलेरोड पॉईंट आहे. या साईडला इकडे गेला तर टेहळणी पॉईंट आहे. समोर तिकडे नागेश्वरी सुळका आहे. इथे सातारचे जे तेनालीताई आहेत त्यांनी या किल्ल्याचं नंतर महाराजांच्या काळखंडानंतर संरक्षण बरंचसं काळ केलं. इथे पाण्याचा वगैरे भव्य असा साठा आहे आणि या किल्ल्याचा वापर फक्त कैदी ठेवण्यासाठीच केला जायचा. सुरुवातीला याला पूर्ण प्राण्यांनी किंवा जंगलांनी खालनं वेढलेलं होतं. त्यामुळे या किल्ल्याचा फक्त वापर व्याघ्रगड आणि कैदीखाना म्हणूनच केला. शिवाजी महाराजांनी इथं जे पोर्तुगीज इंग्रज अधिकारी जे पकडले होते, गिफर्ड आणि एक दुसरा अधिकारी आहे, त्यांना इथे कैद म्हणून ठेवलं होतं. बाकी या किल्ल्याची विशेषता अशी एवढीच आहे. इथं जे आपण बसलो ह्या चुन्याचा गाणं आहे हे ठिकाण आणि इथं 3च ठिकाण बघण्यासारखे आहे. या ट्रेकिंगसाठी सर्वात जास्त या किल्ल्याचा वापर केला जातो. बाकी वरती आल्यानंतर साधारणतः तुम्हाला बघण्यासारखंच आहे. जशी बाकी किल्ल्यांवरती जशी नाजूक झालेली आहे तसंच आहे ते सुद्धा. पुण्याकडून आपण पुण्यावरून साताऱ्यावरून बामनोली 40 किलोमीटर या मार्गेसुद्धा येऊ शकतो आहे. किंवा आपल्याला पुण्यावरून पाचवडवरून मेढ्यावरून सह्याद्रीनगरवरून बामनोली असा सुद्धा रूट आहे. इथे वासोट्याला येण्यासाठी 4 ठिकाणाहून बोट येतात. तापोळा, बामनोली, दत्त मंदिर आणि मुनावळे असे 4 ठिकाणावरून इथं बोटिंग केली जाते. इथे सर्व बोटिंगमार्फतच यावं लागतं. दुसरी गोष्ट, इकडून कोकणवरनं यायचं झालं तर कोकणवरून चोरवणे हे ठिकाण आहे. तिथून नागेश्वरी सुळक्याला चालत यावं लागतं आणि तिथून नागेश्वरी सुळक्यावरून वासोट्याला चालत यावं लागतं. एक येण्याचे मार्ग आहे ते. बाकी इकडून कोल्हापूर वगैरे येणार असेल तर ते साताऱ्याला येऊन तिथून पुढे 40 किलोमीटर याची रनिंग आहे.
इथे राहण्याची किंवा जेवणाची व्यवस्था नाही. सकाळी आपल्याला इथे बोटीद्वारे आणून सोडलं जातं. गाईड तुमच्यासोबत येतो. इथे तुम्हाला आणल्यानंतर फिरवून तुम्हाला माहिती देऊन संध्याकाळी रिटर्न तुम्हाला घेऊन जातात. इथं राहण्यासाठी किंवा जेवणाची काही सोय नाही. आपलं आपण स्वतःला वैयक्तिक कॅरी करून पाणी वगैरे स्वतःला सोबत घेऊन यावं लागतं. हा गड आहे हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये मोडतो. इथे वन विभागाचं खाली चेकिंग ऑफिस आहे. तिथं तुमची चेकिंग केली जाते आणि नंतर तुम्हाला सोडलं जातं. त्यामुळे इथं प्लॅस्टिक बंदी आहे संपूर्ण. हा इथं प्राण्यांचा वावर असल्यामुळे इकडे जास्त आवाजसुद्धा केला जात नाही. दुसरी गोष्ट इथं प्लॅस्टिक वगैरे टाकू दिलं जात नाही. इथे कचरा तुम्हाला कुठेही आढळणार नाही. एवढी स्वच्छता इथं पाळली जाते. माझी एक विनंती आहे सगळ्या किल्ल्यांवरती ही अशी बंदी आणावी म्हणून, प्लॅस्टिक बंदी. पर्यटकांनी गडावर जाताना कुठेही तिथे एखादे जे वास्तू आहेत त्याची नासधूस होणार नाही. आपण तिथे कचरा करणार नाही. आणि दुसरी गोष्ट एखाद्या कुठे झाडावरती किंवा भिंतीवरती कुठेही काही लिहून ठेवणार नाही. याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. हे महाराजांच्या काळापासून अगोदरपासूनच आहे. पण हे जे आपले ऐतिहासिक किल्ले आहेत यांची आपण जपणूक केली पाहिजे आणि हे पुढं आपल्या पुढच्या पिढीला ते बघता यावं किंवा अनुभवता यावं याच्यासाठी हे आपल्याला व्यवस्थित जपून त्यांचे पुढं वारसा चालू ठेवला पाहिजे. एकूणात संपूर्ण किल्ला पाहून झाल्यानंतर वेध लागतात ते परतीच्या प्रवासाचे. आपल्या शारीरिक कुवतीनुसार 1.5-2 तासात गड उतरून पुन्हा वन विभागाच्या तळावर आल्यानंतर प्लास्टिकचा हिशोब देऊन आलेल्याच लॉन्चने परतीचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात मावळतीकडे झुकणारा सूर्य सह्याद्रीच्या अडून अधूनमधून दर्शन देत आपले मनोरंजन करत राहतो. बामणोलीला परतल्यानंतर सर्वांच्याच अंगात एक कंटाळेपण जाणवू लागली. परंतु तरीही दिवसभरातील वासोट्याच्या सहवासातील आठवणींना सोबत घेऊन गावाकडचा प्रवास सुरू झाला. वाटेत रात्रीचे जेवण वाठार स्टेशन जवळील हॉटेल फौजी या ठिकाणी करून आम्ही सुखरूपपणे परतलो ते वासोटा किल्ल्याच्या चित्तथरारक आठवणींना सोबत घेऊनच.